नमस्कार. गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मोठे बंधू छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सुरुची निवासस्थान येथे जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. आपल्या लहान भावाला वाढदिवसानिमित्त अनोखं गिफ्ट म्हणून त्यांनी मनोमिलनाचा हात त्यांच्याकडे पुढे केला. माफी मागणार नाही, मात्र मी दिलगिरी व्यक्त करतो, असंच उदयनराजेंनी बोलून आपल्या धाकट्या भावाला अर्थात आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना वाढदिवसाचं अनोखं गिफ्ट दिलं आहे. माफी मागणार नाही, पण दिलगिरी व्यक्त करतो. पण ह्या पुढं जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं, महाराष्ट्राचं बघावं. कुठं ना कुठंतरी आयुष्यात कधी प्रत्येकाने थांबवायला शिकलं पाहिजे. याची आता सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये चर्चा होत आहे. सकाळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी ही भेट राजकीय नसल्याचं पहिल्यांदाच सूचित केलं. लॉंग लाईफ, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ सक्सेस. त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार. आणि मेहरबानी करून जर वाटलं तुम्हाला सगळ्यांना, मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार आहे, दिस इज नॉट पॉलिटिकल. कधीतरी आयुष्यात जे असेल आज पण करत आलोय केलं. एकूणच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या माध्यमातून आमदार असलेले शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडं अनेकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. उदयनराजेंची भेट 10 हत्तींचं बळ देणारा असल्याचं सूचक वक्तव्य आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केलं. सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून 10 हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं. आणि आम्ही आधीच सांगितलंय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा, म्हणजे कामाला लागता येईल. कारण अजून तळ्यात मळ्यात त्यामुळे आता काय त्यांचंच काय तिकडं चालल्यावर मला माहित नाही. माझं काय मी छोटासा आहे, मी आपलं छोटा नाही सातारा लवकर वर्ण दिल्लीतनं त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं. आम्ही पक्षाबरोबर त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत. एकूणच आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना वाढदिवसाचं दिलेलं हे अनोखं गिफ्ट आज सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे.